भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज या डोंगरगाव परिसरामध्ये एकतेचे हवन पार पडलेत। त्या माध्यमातून भगवत गुणाची चर्चा बैठक होत आहे। या बैठकीत भगवान बाबा हनुमानजी तसेच महांतेगी बाबा जुमदेजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। आपली सर्वांची आई उपस्थित आहे, यांना सुद्धा माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशजी धनजोडे साहेब व मंडळाचे उमरेड शाखेचे अध्यक्ष यांना माझा प्रणाम। मंडळात कार्यक्रमाचे उद्घाटक घोगरेजी यांना माझा प्रणाम। मंच मोठा आहे, वेळ कमी आहे आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित झालोत। माझं नाव झालं पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही हा मार्ग घेतलेला आहे। माईकवर नाव घेतल्यावर खूप मोठा माणूस बनतो, नाही का? पण मी या मंचावर उपस्थित सर्व मार्गदर्शक कार्यकर्ते, सेवक बंधू भगिनी, बाळगोपाळ सर्वांना माझा प्रणाम। आज सर्व या ठिकाणी सर्व आनंद घेत आहेत। नवीन वर्ष आहेत आणि नवीन वर्षामध्ये नवीन युगाला सुरुवात झाली आहे। आपण बरंच काय आतापर्यंत ऐकलेलं आहे। सगळे तुम्ही सत्यवादी आहात, इमानदार आहात। बाबाचे सेवक इमानदार आहेत, सत्यवादी आहे, बाबाच्या शब्दावर चालणारे लोक आहेत। पण मी असा मूर्ख आहे की मी माईकर उभं झाल्यावर लोकांचे धाबे जणावून जातो, कारण की मी बेईमान आहे। आणि म्हणून मी काही विद्वान नाही आहे। आज आम्ही या ठिकाणी आलो, कशा करता आलो, काय समजून आलो? आम्ही नाटक पाहायला आलो का? लग्नात आलो? मग आम्ही कुठं बसलो आहोत? बरेच सेवक लोक फिरून राहिलेत, काय भेटवणं आपल्याला दुकानात। बरेच लोक पैसे घेऊन येतात या ठिकाणी खरेदी करायला। किती खरेदी कराल? खरेदी होत नाही, पण आजचा दिवस उद्या येणार नाही, हे तेवढेच खरं आहे। आज या ठिकाणी बसलो, हा दिवस उद्या येणार नाही, म्हणून आपल्याला एक लक्ष, एक चित्त ठेवून त्या परमेश्वरी कार्याकडे लक्ष दिलं पाहिजे। अनुभव खूप आहे, आता मी का सांगू हेच मला कळत नाही। तुम्हाला पाहून असा आनंद वाटत आहे की या नवीन वर्षामध्ये ज्या परमेश्वराने या परमेश्वरी कार्याला मदत केली आहे, काय म्हणते, कोणत्या गाव आहे? डोंगरगाव। या डोंगरामध्ये आम्ही बसलो या ठिकाणी। या डोंगरामध्ये अनेक संतांनी, अनेक महात्म्यांनी
काय केलं? तपस्या केली. मग ही वस्तू मिळाली होती का? जे आज आम्हाला बाबांनी दिलेल्या आहेत ती वस्तू मिळाली होती का? का मिळाली नाही? कारण की त्याच्या मागे स्वार्थ होत. ज्याने विधी केली, ज्याने तपस्या केली, त्यांना साधलं नाही तर तो तुम्हाला काय सांगणार आहे? तो आंधळा माणूस आंधळ्यापाशी जाईल, काय सांगन तुम्हाला? असो, त्याने त्याचे कर्म केलेत, पण ज्या सृष्टीकर्ता ज्याने सृष्टी निर्माण केली त्याला चिंता पडली. युग परिवर्तन आहे आणि या युग परिवर्तन मध्ये ज्या ज्या वेळेत युग परिवर्तन झालेलं आहे त्या त्या वेळेत परिवर्तन झालेलं आहे. कोणाला तरी तो परमेश्वर तयार करतो आणि याचा विचार आपल्याला करायचा. जे आम्ही पाहिलं नाही त्याला खूप महत्व देतो. जे पाहिलं त्याला महत्व दिलं पाहिजे. की आम्हाला कोणी बनवलं? ते संत होते, ते महात्मा होते, ती सती होती, ती लक्ष्मी होती, ती पार्वती होती, ती सरस्वती आहे. हे सगळी इथं आहे. हे बाबांनी दाखवलं. सत्य मर्यादा प्रेम शिकवलं. कशा करता शिकवलं? बाबांनी आमच्यावर विश्वास केला. या धर्माचे, या मार्गाचे सेवक सत्याला ओळखल, भगवंताला ओळखल. कारण की हा गरीब दुखी माणूस आहे, रंजला गांजला आहे, अनेक दुःखातून वर आला, हा समजेल. म्हणून बाबांनी आमच्यावर विश्वास केला. बाबांनी कोणता विचार केला नाही. बाबांनी आमच्यावर विश्वास केलं आणि आम्ही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बाबाच्या विश्वासघात केलेला आहे. या धर्माला कलंक लावलेला आहे, कलंक लागून राहिला आणि आम्ही आंधळे झालो आहोत. मी बाबासोबत फिरलो, मी स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही आणि म्हणून मला हे दिवस पाहण्यास मिळून राहिले. मी पैसा कमवलो नाही, नेहमी बाबांच्या सोबत फिरलो. बाबांनी ही कृपा सगळ्यांना दिली. कारण की मी कोण आहे हे मी तर सांगू शकत नाही. फक्त मी बाबाचा सेवक आहे. तुम्ही कोणाचे सेवक आहेत मला माहित नाही. कालची वाणी अशी आहे, या डोंगरगावमध्ये कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमामध्ये कोणी जाऊ नये. हा मंडळाचा कार्य नाही आणि याचा निर्णय आज तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही सेवक कोणाचे आहात? तुम्ही मंडळाचे सेवक नाही आहे. आम्ही सेवक कोणाचे आहोत? परमेश्वर प्राप्ती कोणी केली? भगवंताचा परिचय कोण दिलं? भवन उभा कोणी केलं? आश्रमची इमारत कोणी बांधली? आणि तुम्हाला तुमची दिशा भुलवण्याकरता या मोठ्या मोठ्या संमेलनामध्ये तुम्ही ऐकता या आमच्या मंडळाचे संचालक मंडळ एकटा माणूस काहीच करू शकत नाही. बाबांनी तेच म्हटलं, मी एकटा भगवंताची प्राप्ती केली, माझे दुःख दूर झाले, पण मी एकटा काही करू शकत नाही. का म्हटलं असं? एकटा माणूस काहीच करू शकत नाही. अहो, लोकांमध्ये बँक डुबली, लोकांना भरमीत होऊन आलेलं आहे. ते यांनी जुन्या लोकांनी सगळं डुबवलं. जुन्या लोकांची किंमत नाही. जुने लोक यांनी सगळं सत्यानाश केलं. बंधूंनो, तुम्हाला सांगणं जरुरी आहे. अहो, 7 अध्यक्ष झाले
आज जे आम्ही पाहून राहिलो असे दिवस आम्ही पाहिले नाही, कारण की ते बाबाच्या काळाचे कार्य होते. बँक डुबवलीवाल्यांनी बँक डुबवली, त्याचे नाव घ्यायची लाज वाटते. पण मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत बाबा होते, बाबांच्या जवळ बसणारे सेवक होते, त्यांच्या हाती जेव्हा सत्ता होती तेव्हा बँक फायद्यात होती. बँक तेव्हा डुबली नाही. आणि हा चुनाव झाला, काही पैसे उरले होते ते यांना सोपवून दिलं. आणि त्याच्यानंतर अरुण आकरे, राणा सुक्कीरवाडी हा अध्यक्ष झालात आणि माझ्याकडे आलात. काकाजी म्हणे मी अध्यक्ष बनू शकतो, माझी इच्छा आहे. अरे म्हणजे तू नवीन माणूस आहे, मिठाईचा डब्बा घेऊन माझ्याकडे आला आणि सांगू लागला तू नवीन आहे, 4 दिवस थांब, नंतर तू अध्यक्ष बनून जाशील. पण तो ऐकलं नाही. जबरदस्ती डायरेक्टरले किडनॅप केलं, बंद करून ठेवलं, त्याला बाहेर निघू दिलं नाही. कसा डावपेच आहे, अध्यक्ष आहे ठीक आहे, पण हा धर्म कोणता आहे, हे बँक कोणाची आहे हे समजलं का? नाही समज. मला पैसा कमवायचा आहे. बंधूंनो, बँक डुबली, फक्त एवढाच शब्द सांगता, जुना लोकांनी बँक डुबवली. अरे बँक डुबणारच आहे. तुमची आवक किती आहे, घर डुबणार आहे, घर बर्बाद होणार आहे, आणि हा मंडळ भी बर्बाद होणार आहे. कारण की आमची नीती चांगली नाही तर आमचं घर तर बर्बाद होणारच आहे. तो अध्यक्ष झाला, आपल्या समाजाच्या लोकांना सदस्य बनवलं, फटाफट कर्मचारीचे पगार वाढवून दिलं, 14 शाखा खोलून गेली. ज्याची ऐपत नाही लाखो रुपये द्यायची, त्याला लाखो रुपये दान देऊन टाकलं, म्हणजे लोन दिली. म्हणजे पैसा वापस आला नाही आणि त्याचं कर्ज वाढत राहिलं. काय झालं? बाबाचं म्हणणं आहे, इस सत्य को जो दबाएगा वो खुद डूब जाएगा. बँक डुबली, तो डुबला. बऱ्याच लोकांना माहित आहे, बऱ्याच लोकांना काही माहित नाही. आज इथं काय होऊन राहिलं, नागपुरात काय होऊन राहिलं, त्या इकडे ग्रामीण मध्ये माहित नाही, आणि त्या ग्रामीण मध्ये होऊन राहिलं ते तुम्हाला माहित नाही. आपले कार्य कोणते आहेत? जनजागृतीचे कार्य आहे. बाबांनी 1-1, 4-4 आणि 8 आणे करून हे जोडलेलं आहे, तोडलं नाही. 10 वर्ष अध्यक्ष राहिले, त्या अध्यक्षाच्या आमच्या विरोध नाही आहे, कारण की तो सेवक आहे, आणि उद्या जो येणार आहे तोही सेवकच येणार आहे. मग सेवक कसा पाहिजे? धर्माचं संरक्षण करणारा पाहिजे. या धर्माशी काही घेणं देणं नाही आहे, फक्त धर्म तुम्ही पाहत बसा. आता मंडळामध्ये अहो चेहरा दिसत नाही या लोकांचं, मग आमचे वाली कोण? तुम्ही निवडून दिलेला आहे, त्या संस्थेचा वाली कोण आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे. बाबांनी याच्याकरता तुम्हाला सगळं दिलं नाही, आणि जे बाबांनी दिलं आहे ते त्याची किंमत तुम्ही चुकवू शकत नाही. तो असा धन दिलेला आहे, जगाचा जो करता आहे, सृष्टी निर्माता आहे, तो तुम्हाला सोपवून दिलाय. 24 तास तुमच्या जवळ वास करतो, पण आम्ही स्वतःकडे पाहत नाही. मी कोण आहे, मी काय करून राहिलो, मी कुठे बसून राहिलो, मला कोणाची संगत करायची आहे, माझे घर कसं चांगलं होईल, हे आम्हाला त्याची किंमत नाही. बाहेर उजागरी दाखवते, घरात अंधार आहे. अहो घरच्या अंधार दूर झालं पाहिजे
हे बाबांनी शिकवलेलं आहे. खाचर बंडीचा दौरा गेला, कास्तकारले माहित आहे. खाचर बंडीवर बसलं कसे झटके लागते, कसे झटके खाल्ले. बाबांनी एवढे झटके खाल्ल्यावर एवढा गोकुळ गोळा केलेला आहे. काय दिलं बाबाले आम्ही? धन आम्ही कमवलं, सुख शांती आम्ही कमवली. कशा करता आलो आम्ही मार्गावर? फक्त सुखासाठी आलो. बाबा मला भगवंता मला सुख पाहिजे, मला दुःख नाही पाहिजे. अहो महारोग सुधारतो, अनेक दुःख सुधारले, भूत पळाले, जीन पळाला, तरी आम्ही आंधळे आहोत. कोणी पळवलंय? कोणी पळवलं? आज माणसाला ओळखण्याची गरज आहे, आज समजण्याची गरज आहे की माझ्या बाबांनी काय शिकवलं. ज्या घरच्या चालक बेशुद्ध आहेत त्या घराचे नाश होईल. अरे सत्य शिकवा बाबांना, लोकांना सत्य शिकवा. खोटी दिशा दाखवू नका. आणि खोटी दिशा दाखवण्याकरता स्वतःच्या स्वार्थाकरता या लोकांना भयभीत करतो. बँक डुबली, कोण डुबवली? त्यावेळेस तुम्ही संचालक होते. लोकांना काय सांगायचं की माझी वरचाप कशी राहिली पाहिजे म्हणून मंडळ जात होता. इतकं सोपं आहे का? एवढे दुःख दूर झाले. वाचवलं कोण आणि बोमलते कोण? आम्ही वाचवलं म्हणते. अरे वाचवणारा तो भगवान आहे. तुम्हाला इतक्या गड्ड्यातून इतक्या दुःखातून काढलं, कोण काढलं? मग तो भवन जाऊ देईल का? ठीक आहे, नेमाचे आहेत आणि त्याला भवनावर आपत्ती आणली कोण? त्या अरुण आकरेने आणलं की बाबांच्या या भवनामध्ये लग्न होते, त्या लग्नाच्या पत्रिका जमा केलं आणि त्यांनी त्या ट्रस्टला पाठवलं. इमर्जन्सी त्यांनी ताला मारण्याचा प्रयत्न केला भवनाला. एक मामा धोटे म्हणून आहे कॉर्पोरेटर, त्या जीपकाटे मोहन जीपकाटेनं आणलं. त्याच्या मदतीनं बाकीचे संचालक मंडळाने सगळ्यांनी सहकार्य केलं. मंडळ वाचला. मंडळ आजीवन राहील, पण तुम्ही जागायला पाहिजे. तुम्ही जर जागले नाही काही बी होऊ शकते. हे धरती जी आहे हे कोणाची आहे? हा वावर तुमचा आहे का? अरे तुम्ही काहीच नाही आहे. तुमचं आमचं काही नाही, फक्त आमचे कर्म आहेत आणि आम्हाला कर्म करण्यासाठी त्या परमेश्वराने आम्हाला जन्माला घातलेला आहे. बाबांनी या लोकांमध्ये कुणावर भूदंड ठेवलं नाही. लोकांच्या बरोबर जेवायला बसायचं. जे सगळ्यासाठी होत होतं ते बाबा जेवण करत होते, पण बाबांनी असं कधी म्हटलं नाही. दुपारी बेसन भात किंवा फोडणीचे वरण, रात्री वरण भात भाजी. 8-8 दिवस एकच भाजी भेटत होती. पहिले पोळ्या भेटत नव्हत्या. असं करता करता या ग्रामीण लोकांचे सेवक लोक समजू लागले, शिकले मी. परंतु संगतीमुळे चांगले चांगले लोक वाया गेले. अरे समजा तुम्ही की त्या बाबांनी या परमेश्वरी कार्यकर्ता स्वतःची पर्वा केली नाही. बाबांनी एक दिवस प्रश्न मांडला की मी घरी रोज वांग्याची भाजी खातो का? खातो का रोज रोज आपण एकच भाजी? पण आम्ही रोज रोज तेच भाजी खाल्ली आहे. बघ एका ठिकाणी मुक्काम होतं. आता काय सांगावं, किती बोलाव. अध्यक्ष साहेब आहे, उद्घाटक साहेब आहे, हे बोलते माझ्या नावानं, तुम्ही बोमला माझ्या नावानं.
हो, आमचे अध्यक्ष साहेब 1 तास बोलतात, 1 तास. काय सांगता तो? तुम्ही ऐकतात. एका सेवकानी बाबाला निमंत्रण दिलं. बाबाने सांगितलं दुपारची वेळ होती. सांगण्यासारखं खूप आहे, पण ऐकणारे काय म्हणतील? या बाया म्हणतील आम्ही इतक्या वेळपासून बसलो, आमचा विचारच कोणी करत नाही. अरे हाच भोजन आहे तुमचं. हे जे तुम्ही ऐकून राहिले हाच भोजन आमचं आहे. जेवण आमच्या भोजन नाही. जेवण आम्ही आपल्या घरी जाऊनही खाऊ शकतो, पण हा वेळ, हा शब्द आपल्याला मिळत नाही. दुपारची वेळ होती. बाबाला वाटत होतं की दुपारच्या टायमावर जेवण झालं पाहिजे. एक सेवक का म्हणते, बाबा मी बकऱ्याचे पाय आणतो. बाबांनी सांगितलं बकऱ्याचे पाय आणशील त्याला 4 घंटे लागते आणि जेवण करायला वेळ होणार म्हणजे वेळेवर जेवण भेटणार नाही. बाबाच्या शब्द न ऐकल्यामुळे काय होतो? शब्द बाबांचे आहेत, आणलं त्यानं, ऐकलं नाही, मांडले. वेळ झालं. बाबांनी सांगितलं फोडणीचे वरण भात करून टाका, वेळेवर होईल. नाही बाबा लवकर शिजते. असं काय? ठीक है, तेरी मर्जी. आज तो हमारी मर्जी चल रही है कि मैं जो बोलूंगा वही होऊंगा. बाबांनी असं नाही म्हटलं, मी म्हणतो तसं करा. ठीक आहे, तुझ्या मनात आहे ते तू कर. हो, समय झाला. ते बकऱ्याचे पाय शिजले नाही. का आता कसं करायचं? वेळ झालं. म्हणे मला भोजन पाहिजे. अखेर काय झालं? अखेर तेच झालं. बाबांनी म्हटलं फोडणीच्या वरण आणि भात. फोडणीच्या वरण भातच खावं लागलं, पण खुरं खायला मिळाले नाही. अनेक संत लोक आहेत, सगळं काही करा, वाईट करा, कसंही करा, पण मटण खाऊ नका. मटणवर बोट ठेवलेलं आहे. सगळं करा, पण बाबा काय म्हणतात? अनेक वाईट व्यसन बंद करा, अनेक पूजा बंद करा, एक लक्ष, एक चित्त, एक ठेवा. मटण रोज खा, देवाला विटार नाही. विटार माणसाला आहे. पाहिजे तर संत धर्म पा, कारण की भगवान तो तुमच्या जवळ आहे 24 तास. एक दिवस चोरी केली त्याला चोरच म्हणाल. बदमाश सोबत जर संगत केली त्याला बदमाश म्हणाल. त्याने वाईट कर्म केले त्याला त्याच दोषीने तुम्ही पाहणार आहेत. मग बाबाने तुमचं लक्ष सगळं साफ केलं. विचार नाहीये, आजही आमचे जुने विचार गेले नाही. बाबाचं नाव. कठीण काम आहे. एक मुलगी आहे, काही मार्गदर्शक. तुळशीचा झाड घरी पाहिजे नाही. शांत राहा. गोष्टी खूप करा, पण आवाज नको करा. आता आवाज नाही केला तर गोष्टी होईल का? बंधूंनो, त्या मुलीने बाबाचं नाव घेतलं, तिचं दुःख दूर झालं. लग्नाची वेळ आली. ती बाई काय म्हणते? हे टीव्ही झाली आहे या मुलीला. हे टीव्ही सारखी दिसते. याच
याला कोण मागणार आहे? अरे ज्याने भगवंतानी जन्माला घातला आहे त्याच्या सेल त्याला दिलेला आहे. माझ्याकडे यायचे सांगायची, हे कसं होईल, ते कसं होईल. बंधूंनो, आपापल्या ठिकाणी बसा. त्या मुलीचं लग्न झालं, ती आपल्या घरी गेली, पण सासू अशी मिळाली, मोठी जोरदार मिळाली. ती सांगू लागली की सासू अशी आहे, सासू तशी आहे. बाई सून झाली आहे तू. काय म्हणते? सून. सगळ्याचं तुला ऐकावं लागेल. कोणती मुलगी असेल ते उद्या सून बनणार आहे, लक्षात ठेवा. त्या मुलीने सहनशीलता ठेवायची, आई वडिलाची मर्यादा पाळायची. आणि ती बाई आपल्या घरी गेल्यानंतर काही दिवस संतती झाली नाही. आणि त्या ठिकाणी बाबा बसले, सगळे लोक बसले वरांड्यावर. एक विहीर होती आणि त्या ठिकाणी एक वानर आला. आणि घरचे लोक म्हणू लागले, इतके वर्ष झाले कधी एक वानर आमच्या घरी आला नाही, आज हा वानर कसा आला? बाई काय म्हणते, मुलगी काय म्हणते, सूनबाई, हा माझा वानर नाही म्हणे, हा माझा बाबा आहे म्हणे. माझ्या रक्षण करण्याकरता आलेला आहे, तो माझा बाबा आहे. आणि म्हणून सगळे सुन्न झाले. आणि तोच महिना त्या मुलीला राहिलं. एक मुलगा झाला, दुसरा मुलगा झाला. घरचे लोकांचे तोंड बंद झाले. या मुलींचा जीवन जे आहे कठीण आहे. सून बनणं इतकं सोपं नाही आहे. आजचे मार्गदर्शक सेवक लोक काय करतात, नवीन सून आली त्याला घरी दिवा लावू देत नाही. काऊन काऊन दिवा लावू देत नाही? कारण का ते परखी आहेत. अरे पण सून बनवून तुझ्या इथं आली, ज्या दिवशी तुझ्या घरी आली त्या दिवशी तिला अधिकार प्राप्त झाला. तिला दिवा लावता येते. 11 दिवस नंतर करा. मग हो, आमच्या अध्यक्ष साहेबांनी सगळ्याला बांधून टाकला आहे या मार्गदर्शक लोकांना. अशी आत्मा तळपते. कारण की आम्ही जेवढून बाबांचे कार्य पाहिलेत, बाबांचे विचार पाहिले, आणि म्हणून दुःख वाटते. सर्वाला बांधून टाकलं, त्या संचालक मंडळाला बांधून टाकलं. कोणी बोलायला खाली नाही. आपल्या मताने मार्गदर्शक बनवलं. हजारो मार्गदर्शक बनवले. मंडळाची परवानगी नाही, कुणाला विचारलं नाही. आणि कशा करता? चुनाव समोर आहे, चुनाव येऊन आला म्हणून त्यांनी मार्गदर्शक बनवले. आणि जिकडे तिकडं या जुन्या लोकांनी बँक डुबवली, ग्राहक भांडार डुबवलं. अशा याच्यामध्ये तुम्हाला भयभीत करून राहिलं. अरे रावीवर उतरले बाबांनी. आमची भाषा कशी आहे? जर आम्ही चांगले कर्म केले असते, चांगले विचार आले असते, कोणी आमचा दुश्मन नाही. सगळे आमचे आहेत, सगळे आमचे आहेत. आम्ही सेवक बाबाचे आहोत. आम्ही कोण्या व्यक्तीचे नाही. मंडळ म्हणजे कोण? मंडळ म्हणजे कोण? अहो, तुम्ही ज्याला निवडून द्याल, जो समोर निवडून येईल, त्याला फक्त हे संस्थेचे कार्य करण्याकरता ठेवलंय. एवढी रावणगिरी दाखवायची गरज नाहीये. रावणपेक्षाही विद्वान झालं कोणी झालं नाही. तर बंधूंनो, आज तुमची बारी आहे. या स्त्रीनं रावणाला मारलाय. या स्त्रीनं रावणाचा जीव घेतलं. का घेतलं? सीता गेली नसती, रावण मेला नसतं. जर मर्यादा तोडली नसती तर सीता गेली नसती.
आणि सीता गेली नसती तर रावणचा अहंकार गेला नसता. निमित्त कोण झालं? चुकलं दोनही. सीतेनं मर्यादा तोडली, त्याने मर्यादा तोडली. त्याने विचार केला नाही की असं का झालं. ज्या विचारलं असतं तर चूक शूर्पणखांची आहे. बंधूंनो, असो, बाबाने आपल्याला सर्व 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यामधून आपल्याला 12 शब्द दिले आहेत. या 12 शब्दामध्ये पूर्ण ब्रह्मांड आपल्याजवळ आहे आणि सगळं आपल्याजवळ आहे. या धरतीत, आकाश सगळं तुमच्याजवळ आहे. आणि कृष्णाने दाखवलं का पाय मी कोण आहे. कृष्ण कोण होता? तुम्ही. राम कोण होता? तुम्ही. हनुमानजी कोण होता? तुम्ही. मग त्या कृष्णाने दाखवलं पाय तू माझ्या शरीरामध्ये कोण आहे. सर्व ठिकाणी मी आहो. आणि ती शक्ती प्रत्येक आत्म्यामध्ये विराजमान त्या बाबांनी तयार केली. तुझे आहे तुझे पासी. आणि म्हणून तुमच्या शब्दाने परमेश्वर कार्य करतो. तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करते. तुम्ही जे म्हणता ते होते. आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलं. आणि म्हणून संतांनी म्हटलं आंधळे जेनं गेले विसरुणी करा देवा. मी मर्यादा तोडली. आज मर्यादा तोडली. कशा करता? वेळ 4 वाजताचा आहे आणि आज मी मर्यादा तोडली. कशा करता? या सेवकांना जागवण्याकरता तोडली आहे. बाबांच्या शब्दाचे पालन करण्याकरता तोडली आहे. बाबाच्या नावासाठी तोडली आहे. माझ्या नावाच्या साठी नाही तोडलं. मी मर्यादा माझ्या नावासाठी तोडलं नाही. मी फक्त बाबाचा सेवक आहे. तुम्ही जागलं जग जागेल. बाबाचा शब्द तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ही देश की सत्य के लिए जगाना है. सेवक आगे तूफान है, चाहे सुख से मान या भूख से मान. या शब्दाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सर्वांना विनंती करतो आणि नवीन वर्षाची सर्वांना शुभकामना देतो. आता देतो काय? फक्त शब्द आहे काय देऊन झालं? अरे सर्वच बाबाने आम्हाला दिलेला आहे. हा सोन दुसरे का देणार आहे? हा खाणारा माणूस हरामाचा हा का देणार आहे? बाबाने सगळं दिलं आहे. सर्वांच्या मनाला शांती दिली आहे. आणि म्हणून सर्वांना विनंती करतो इकडं तिकडं न पाहता कोणाच्या जोळीमध्ये जाऊ नये. बाबाच्या आदेशाचं मला पालन करायचे आहे. जे बाबांनी दिलं आहे ते तत्वशब्द नेवाच्या सर्वांनी पालन करावं. मी करीन. एवढेच बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.